कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वंदू भानुदास आता जो का पितामहाचा पिता ज्याचेनी वंश भगवंता जहाला सर्वथा प्रियकर. शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पवित्र अशा चरण सानिध्यामध्ये आपण एकनाथ महाराजांच्या अगोदरचे दोन आणि नंतरचे दोन अशा नाथ परंपरेतल्या पंचप्राणांचा सन्मान करण्यासाठी, वंदन करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. गुरुभक्ती ऐश्वर्य परंपरा महोत्सव इथं 9 तारखेपासून अत्यंत आनंदानं साजरा होतोय आणि 16 तारखेला तो कळसावर जाणार आहे. व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व वारकरी भाविकांच्या पायावर मी अत्यंत नम्रपणानं वंदन आणि अभिवादन करतो. पाहायला मिळालं, मी महाराजांना अत्यंत नम्र भावानं वंदन आणि अभिवादन करतो. ही सगळी कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर माझा जीव दडपून आला. महाराजांनी जेव्हा मला सांगितलं प्रवचन करायचं, मी म्हटलं ठीक आहे करतो, काय अडचण नाही, करतो म्हटलो. शेखर महाराजाची सुरुवात झाली. पण पूर्ण पत्रिका पाहिल्यानंतर बापरे, एक से बडकर एक, एक से बडकर एक, एक से बडकर एक लोक आहे. म्हणजे काही संतांचे वंशज आहेत, काहींकडे परंपरा आहे, काही ब्रह्मचारी राहिलेले आहेत, त्यातले अनेक लोक वेगवेगळ्या संस्थान जे आहेत त्याचे मठाधिपती आहेत, महंत आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये विचार केला तर मी एकमेव असा आहे की ज्याला कोणतीही परंपरा नाही. मी कुठेही महंत नाही, माझ्या बापदाद्याची काही परंपरा नाही, ज्याचा चेहराही ठाऊक नसतो. असे लाखो वारकरी चालत जातात ना. माझा आजोबा तसा चालत जात होता, त्याला नीट भजन पण येत नव्हतं. असा चेहरा नसणाऱ्या साध्या वारकऱ्याचा मी मुलगा आहे. आणि खरं आहे, ज्याला परंपरा नसते ना त्याला एकनाथ महाराज नाही तर दुसरं कोण आहे. महाराष्ट्रामध्ये कैकाड्यांना एकनाथ महाराज आहे, दुसरं नाही कुणी. भराड्यांना एकनाथ महाराज आहे, जोशीवाल्याला एकनाथ महाराज आहे, माकडवाल्याला एकनाथ महाराज आहे, दरवेशाला एकनाथ महाराज आहे. मी बोलू आपल्याला, चोखोबा रायांच्या नंतर साऱ्या बहुजन समाजाची दखल घेणारा एकमेव महात्मा जर कोण असेल तर ते महात्मे म्हणजे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आहे. त्याच्यामुळं इथं येणं, एकनाथ महाराज येणं, एकनाथ महाराजांनी खूप लहानपणीच अनाथपणाचं दुःख भोगलं होतं. आणि सांगू, आपण मान्य करा किंवा करू नका, मात्र आपल्या जडणघडणीवर आपल्या बालपणाचा खूप परिणाम होत असतो. आणि ते दुःख जे भोगलं होतं ना, ते इतकं व्यापक झालं होतं, इतकं व्यापक झालं होतं, इतकं व्यापक झालं होतं की समाजामध्ये ज्याला कुणी नाही त्याला सुद्धा पारमार्थिक अधिकार असला पाहिजे आणि तो अधिकार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. ही भूमिका एकनाथ महाराजांनी घेतलेली आपल्याला दिसते. मला बोलायचंय, थेटपणानं बोलत बोलत मला 45 मिनिटांमध्ये बरोबर संपवायचं आहे, 4:30ला संपवायचंय. आपण कल्पना कराय की गावगाड्यामध्ये धर्माची चर्चा करणारी जी लोक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 3 घटक दिसतील. 3. एक पहिला जो घटक दिसतो ना तो पुराणिकांचा दिसतो, पोथी सांगणारी मंडळी जी असतात ती. दुसरा जो दिसतो ना तो वारकरी कीर्तनकारांचा दिसतो, दुसरा. आणि तिसरा जो गट दिसतो, जरा बारकाईनं पाहिलं तर लक्षात असं येईल की ते भेदिक सांगणारी जी मंडळी असतात ना त्यांचा आहे. चौथा गट नाही, परमार्थाची चर्चा करणारा गावातला चौथा गट नाही. मी बोलू आपल्याला, या 3ही गटांवर सर्वाधिक उपकार जर कुणी केले तर ते एकनाथ महाराजांनी केले. आणि त्यातही पुराणिकांना तरी परंपरा होती, काहीतरी कुणीतरी होतं. कीर्तनकारांकडे तत्वज्ञान होतं, मात्र शिस्त एकनाथ महाराजांनी दिली. आणि भेदिक सांगणारी लोक आहेत ना, ती गावगाड्यामध्ये लोक शिवत पण नव्हते अहो त्यांना, मात्र ती लोक उभी राहिली. आणि त्या लोकांनी शिवशक्ती म्हणजे काय, अमृतानुभवाचं तत्वज्ञान सहज भाषेमध्ये ती लोक सांगतात. याची सुरुवात जर कुणी केली असेल तर याची सुरुवात केली ती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केली. म्हणजे गावगाड्यामध्ये शेवट असणारा माणूस तो भेदिक सांगतो, तेही एकनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने सांगतो. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातली नारदीय कीर्तन परंपरा जी आहे
त्या कीर्तन परंपरेचे सुद्धा प्रणेते जर कोण असतील तर ते सुद्धा एकनाथ महाराज आहे. म्हणजे त्यांच्यावर उपकार एका बाजूला विचार केला तर इकडं नारदीय कीर्तन परंपरेवाली मंडळी, आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर भेदिक सांगणारी मंडळी, आणि मग मध्ये भारूड करणाऱ्यापासून तर सगळ्या लोकांना पारमार्थिक अधिष्ठान देण्याचं काम, त्यांच्या कामाच्या मागे उभं राहण्याचं काम, त्यांनी काय बोललं पाहिजे, त्याची शिस्त काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकनाथ महाराजांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अशा एकनाथ महाराजांच्या व्यासपीठावर येऊन आज त्यांच्याच नाथ भागवतातली 131व्या क्रमांकाची एक गोड ओवी चिंतनासाठी घ्यायचा विचार मला करायचा आहे. मी आपल्याशी थोडंसं जरा वस्तुनिष्ठ पद्धतीने बोलणार आहे आणि सांगू तुम्हाला लय कटाळा आला ना 2-4 माझ्याकडे किस्से तयार आहे, सांगून टाकणार आहे मी. हा आमचं पॅटर्न बसलेलं आहे, तुम्ही काही चिंता करू नका. तुम्ही व्यवस्थित ऐकतायत असं जेवर वाटेल ना मला, तोवर मी तुम्हाला दृष्टांत सांगणार नाही, किस्सा सांगणार नाही. मात्र ज्या मिनिटाला वाटेल की अरे हे काहीतरी बिघडते लगेच सांगून टाकणार, एवढं सोपं आहे. किती भारी आहे. त्याच्यामुळे झालं आता माझ्याकडे 25 मिनिटं शिल्लक आहे. सुरुवात या सगळ्या गोष्टीची जी होते ती सुरुवात भानुदास महाराजांपासून होते. आणि भानुदास महाराज हे मला क्रांतिकारक वाटतात खूप. भानुदास महाराजांनी कामं केली, काय कामं केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हम्पीला विजयनगर साम्राज्यामध्ये देवाला घेऊन गेले होते पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती, आणि भानुदास महाराज तिथे गेले आणि ती मूर्ती घेऊन आली. 1.5 मिनिटामध्ये 1.5 वाक्यात आपण विषय संपवतो. आपण तिथं काय सांगतो की काही नाही, एक चमत्कार झाला आणि राजाची बुद्धी फिरली आणि राजा शरण आला. मी सांगू तुम्हाला हे सगळं मला मान्य आहे, काहीच अडचण नाही. पण मला असं म्हणायचं आहे की आपण एका साध्या नगरसेवकाला कन्व्हिन्स नाही करू शकत की बाबा अरे मंदिराच्या समोरचा रस्ता आहे, जरा थोडा फिरून घेतला तर जुना पिंपळ वाचेल, असं सांगून ओरडून आपण सांगतो तरी सुद्धा बहादर ऐकत नाही, अशी परिस्थिती असते प्रशासनाची आणि लोकशाही असताना. मात्र एक चक्रवर्ती सम्राट राजा, मला कल्पना अशी मनात अशी आली की जेव्हा भानुदास महाराज समोर जाऊन उभे राहिले असतील तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाची काय ताकद असेल. चमत्काराचं सोडून द्या आपण, मला असं म्हणायचं आहे की जेव्हा राजाच्या समोर भानुदास महाराज उठून उभे राहिले असतील आणि रुक्माईचा विरह सांगायला लागले असतील ना राजाला, सांगत असतील की बाबा अरे 4 महिने झाले पंढरपुरामध्ये देवाची जागा रिकामी आहे. भानुदास महाराज हे जेव्हा सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या त्या राजाला जेव्हा सांगत असतील, आपण कल्पना करा त्यांच्या व्यक्तिमत्वाची, भाषेची आणि निगोसिएशनची ताकद काय असेल. एक साधा फकीर एका चक्रवर्ती सम्राटाच्या दरबारात जाऊन उभा राहिला आणि राजकारणी लोकांशी वागणं म्हणजे त्यांचे अहंकार सांभाळावे लागतात खूप. तुम्ही साधू असा नाहीतर कुणी असा, काय करावं लागतं त्यांचे राजकारणात लोकांची सारखं म्हणजे सत्काराचा क्रम जरी चुकला ना तरी ते कधी काटा काढतील नेम नसतो, अशी भानगडी असतात त्यांच्या. आणि हे लोकशाहीतलं सांगतो मी आपल्याला. मध्ययुगीन कालखंड असताना भानुदास महाराजांनी कर्नाटकामधल्या एका मोठ्या राजसत्तेशी निगोसिएशन करायचं. समोर राजा आहे, त्याच्याकडे ताकद आहे, पैसा आहे, सैन्य आहे, संपत्ती आहे, आणि इकडं कोण आहेत, भानुदास महाराजांच्या मागे असतील तर सहजपणानं टाळ वाजवणारे वारकरी आहेत. मात्र मी बोलू आपल्याला, काहीही नसताना वानरांना सहाय्य घेऊन रामानं जशी लंका जिंकली, मला असं वाटतं वेगळ्या अर्थानं तसं फार काही उपलब्ध नसताना सुद्धा, परकीय राजवट असताना सुद्धा भानुदास महाराजांनी देव इकडं आणला, ही मोठी गोष्ट आहे. देव आला आपल्याकडं, कुणाच्या कृपा आशीर्वादानं आला. धन्य पुंडलिके बहुबरे केले, निधान आणिले पंढरीशी. माझं वाक्य लक्षात घ्या. मला जर कधी भानुदास महाराजांवर चरित्र लिहायचा योग आला तर मी भानुदास महाराजांच्या चरित्राला नाव देईल दुसरा पुंडलिक. का नाव देईल? कल्पना करा, पुंडलिक रायानं आणलं हे सुख पुंडलिके कैसे हानेले बापे, असं म्हणून आपण देवाला पाहिलं की आपले डोळे भरून येतात. हे खरं आहे. पण बोलू मी आपल्याला, भानुदास महाराज जर झाले नसते तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलं होतं, माझे जीवीची आवडी पंढरपुरानी येईल गुढी, या अभंगाला काही अर्थ राहिला असता का? नामदेव महाराजांनी जे सांगून ठेवलं होतं की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, किंवा पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत, या म्हणण्याला अर्थच राहिला नसता. चंद्रभागा रडत होती म्हणून भानुदास महाराजांचे उपकार जे आहे ना ते चंद्रभागेवर उपकार आहे.
भानुदास महाराजांचे उपकार इतर संतांवर आहे, भानुदास महाराजांचे उपकार वारकऱ्यांवर आहे, भानुदास महाराजांचे उपकार रुक्माई आई साहेबांवर आहे, आणि भानुदास महाराजांचे उपकार आहेत ना, ते उपकार पांडुरंग परमात्म्यावर सुद्धा आहे. इतकं मोठं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी सुरुवात केली ही. आणि सांगू तुम्हाला, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांपासून तर भैयासाहेब महाराजांपर्यंत सगळ्यांचा विचार करा. भानुदास इथं योगराज दादा बसलेत, आणि मी सांगतो, मी मोघमपणे बोलणारा नाही. माझा अत्यंत नम्रपणानं दावा असा आहे की दादा बसलेत समोर, ते सांगतील की मी नाथ परंपरा आणि नाथ वंशज याच्याबद्दल नेमकी माहिती ठेवणारा माणूस आहे. मी अजिबात मोघमपणानं बोलणारा माणूस नाही. मी सांगू आपल्याला, तुम्हाला, हे भानुदास महाराजांचं जे बीज होतं, काय बीज होतं माहितीये? नम्रही राहायचं आणि स्वाभिमानीही राहायचं. नम्रही राहायचं आणि स्वाभिमानी राहायचं, आणि हळूहळू हळूहळू हळू शांत बसायचं. मात्र जे करायचं तेच करायचं. हे जे काही नाथवंशजांमध्ये आलं ना, ते भानुदास महाराजांकडून आलंय. तुम्ही पहा ना, शांत बसायचं पण जे करायचं तेच करायचं. एकनाथ महाराजांनी काय केलं? 100 वेळेस थुंकला बा हातदरीतला. थुकला ना, थुकू दे, 1 2 3 4 5 होऊ देत. मात्र सांगू, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र असत नाही, ज्यांच्या हातामध्ये कायदा असत नाही, ज्यांच्या हातामध्ये काठी असत नाही, ज्यांच्या हातामध्ये सत्ता असत नाही ना, अशा संतांचा हृदय परिवर्तनावर सर्वाधिक विश्वास असतो. कशावर विश्वास असतो? हृदय परिवर्तनावर विश्वास असतो. थुंकणाऱ्या माणसाचंही हृदय परिवर्तन करता येतं. एवढा चिवटपणा एकनाथ महाराजांकडे जो आला, तो कुणाकडून आला असेल तर तो भानुदास महाराजांकडूनच आला, दुसऱ्या कुणाकडून नाही आला. बोलू मी आपल्याला, एक गोष्ट अशी आहे की भानुदास महाराज आणि जनार्दन स्वामी महाराज या 2 सत्पुरुषांचे आपल्यावर उपकार काय माहितीये? उपकार असे आहे की ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी याचं गांभीर्य एकनाथ महाराजांच्या या 2 सत्पुरुषांनी लक्षात आणून दिलं. मला हे जबाबदारीने बोलतोय मी. हे भानुदास महाराजांचा आपण विचार केला तर नामदेव महाराज समाधिस्थ झाले. आता साल किती चाललंय? आता साल चाललंय 2025. इसवी सणाच्या भाषेत सांगतो की 1350 साली नामदेव महाराज समाधिस्थ झाले. आणि नामदेव महाराजांचा अगोदरचा काळ जो आहे, समाधिस्थ होण्याच्या अगोदरचा 40 वर्षाचा काळ हा पंजाबमध्ये गेलेला आहे. म्हणजे साधारणपणे 1310 सालापासून वारकरी संप्रदायाला खमका नेता नव्हता. 125 वर्ष नामदेव महाराजांच्या नंतर खमके 2 नेते जे मिळालेत महाराष्ट्राला, त्या 2 सत्पुरुषांपैकी एकाचं नाव आहे भानुदास महाराज आणि दुसऱ्याचं नाव आहे ते विश्वंभर बाबा आहेत. हे दोघांची दोघं आहे ना, हे थेट वारकरी परंपरेमधले आहेत, गुरु परंपरेमध्ये असणारी ही मंडळी आहे. आणि या लोकांनी त्या अत्यंत 125-150 वर्षाच्या कालावधीमध्ये वारकरी संप्रदायाचं स्वरूप जपून ठेवलं. मी बोलू आपल्याला, कोणताही धर्म संप्रदाय जर पूर्ण व्हायचा असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. एक पहिली गोष्ट लागते ती दैवत लागतं, दुसरी गोष्ट लागते ती उपासना पद्धती लागते, आणि तिसरी गोष्ट लागत असतो तो ग्रंथ लागत असतो. ज्ञानेश्वर महाराज होईपर्यंत आपल्याकडे दैवत होतं, पंढरीची वारीची उपासना होती. काय नव्हती तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नव्हता. तो ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला, म्हणून ज्ञानदेवे रचला पाया. मला असं म्हणायचंय की दैवत, उपासना आणि ग्रंथ या नाथ परंपरेचे उपकार काय माहितीये? दैवत भानुदास महाराजांनी परत पंढरपूरमध्ये आणलं, हेही उपकार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की चातुर्मासाची जी काही परंपरा महाराष्ट्रभर वारकऱ्यांमध्ये पंढरपूरमध्ये सुरू झाली, याची पायाभरणी जी केली ती भानुदास महाराजांनी केली. मी बोलू पुढे आपल्याला, याच परंपरेनं जशी आषाढी कार्तिकीच्या वारीबद्दल सगळी लोक सांगतच होती, मात्र संतांची वारी केली पाहिजे असं आपण म्हणतो. मला असं म्हणायचं आहे की संतांची वारी केली पाहिजे असं गांभीर्यानं म्हणून त्याचा उत्सव जर कोणी केला असेल तर तो एकनाथ महाराजांनीच केला. आणि तिसरी गोष्ट काय, याच परंपरेमध्ये जन्माला आलेले भानुदास महाराज, एकनाथ जनार्दन स्वामी महाराज हे ज्ञानेश्वरीचे नित्य उपासक होते. आणि पुढचा मुद्दा असा आहे की या उपासनेचा परिणामच असा झाला की एकनाथ महाराजांच्या ही सगळीची सगळी गडबड लक्षात आली. मी सांगू, मी बोलून गेलो, आपल्याला काही म्हणायचं नाही, शांत बसायचं, पण जे करायचं ते करायचं. याला ज्ञानबाची मेघ म्हणतात मराठीत. आणि तिचा पहिला वापर जर कोणी केला असेल तर तो एकनाथ महाराजांनीच केला. म्हणून त्यांनी काय केलं, महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रभर फिरून ज्ञानेश्वरीची अनेक हस्तलिखित गोळा करून आणली. आणि गोळा करून आणली, काय केलं, गोळा करून आणली आणि नीट लिहिलेली दिली. याचा अर्थ काय माहितीये? याचा अर्थ असा आहे, जे चुकीचं होतं ना त्याचाही बंदोबस्त एकनाथ महाराजांनी बरोबर करून टाकला.
किती बरोबर केला, इतका बरोबर केला, इतका बरोबर केला की आता नाथबाबांची पण ज्ञानेश्वरी, म्हणजे ते प्रकरण जे त्याच्या गोष्टी आहे, दैवतावर कृपा या परंपरेनं केली, इथली उपासना पद्धती आहे ती सुदृढ राहावी याच्यासाठी प्रयत्न केले. आणि तिसरी गोष्ट, इथला जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ हा 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 आपल्या वारकरी तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानावर काय म्हणूयात की त्या तत्वज्ञानाची पायाभरणी जी आहे, प्राकृतातली पायाभरणी, ती ज्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने केली तीही शाबूत राहायला पाहिजे असा प्रयत्न एकनाथ महाराजांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं मी जे म्हणालो आपल्याला की भानुदास महाराजांपासून एकनाथ महाराजांपर्यंतची ही सगळी जी परंपरा आहे, ही परंपरा अशा अर्थानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या माझ्यावर कृपा करणारी. नामदेव महाराजांचा विचार करा किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करा. जातीच्या प्रश्नाच्या संदर्भानं गांभीर्यानं बोलायची महाराष्ट्रात गरज आहे. मी बोलू आपल्याला, कीर्तन, परिपूर्ण कीर्तन कोणतं माहितीये? मी एका जबाबदार गुरुकडे शिकलोय, त्याच्यामुळे मला भीती वाटत नाही. कीर्तनकारानं आपल्या कीर्तनामध्ये आणि आपल्या विवेचनामध्ये 4 भूमिका सांगितल्या पाहिजे. एक, पहिल्यांदी भक्ती सांगितली पाहिजे. एक, दुसरी गोष्ट अद्वैत सांगितलं पाहिजे. 2, तिसरी गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की समोर बसलेले प्रापंचिक आहेत आणि त्यांना कर्मयोग सांगितला पाहिजे. 3, आणि चौथी गोष्ट समता सांगितली पाहिजे. काही लोक काय करतात, यातलं एकच काहीतरी सांगतात आणि उरलेल्या 3 गोष्टींना दुय्यम समजतात. कधी कधी काही लोक काय करतात की फक्त तत्वज्ञानच इतकं सांगतात की भक्तीला दुय्यम स्थान देतात. काही लोक काय करतात की फक्त भक्तीच इतकी सांगतात की त्याच्यामध्ये युक्तिवादाचा अंशच त्यांच्याकडे असत नाही. कधी कधी अशी परिस्थिती होते. कधी कधी काही लोक इतका कोरडेपणानं संत वाङ्मयाचा अर्थ काढतात की फक्त त्यातला पैसे कमावण्याला संतांचा कसा उपयोग होईल आणि नीतिमत्ताच कशी एवढंच सांगत बसतात. आणि काही चळवळीतली लोक जी असतात ना, ती देव धर्म वगैरे या गोष्टी बाजूला ठेवतात आणि फक्त त्यातलं समतेचं तेवढंच सांगत बसतात. कीर्तनकारानं भक्ती पण सांगितली पाहिजे, अद्वैत पण सांगितलं पाहिजे, कर्मयोग पण सांगितली पाहिजे आणि समताही सांगितली पाहिजे. मी बोलू आपल्याला, मागच्या 1000 वर्षामध्ये समता इतक्या थेटपणे सांगण्याचं धाडस असणारा एकमेव कीर्तनकार म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे. आजही विद्यमान महाराष्ट्रामध्ये एकनाथ महाराज जेवढ्या थेटपणानं बोलले तेवढं बोलण्याचं धाडस माझ्या सकट कुणातच नाही. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? काही नाही, याच्यासाठी थेट एकनाथ महाराजांचा गाथा काढला पाहिजे आणि एकनाथ महाराजांचा गाथा वाचला पाहिजे. भारुड जर वाचली तर आपल्याला लक्षात येईल की ज्या लोकांना शिवलं तरी विटाळ होत होता ना, त्या लोकांना पारमार्थिक पात्र करायचे आणि त्यांच्या तोंडून परमार्थ वधवून घ्यायचा, हे काम एकनाथ महाराज करू शकतात. इतर कुणाची कामं नाही. म्हणून मला आता असं वाटतं की जर भविष्यामध्ये भटक्या विमुक्तांचे किंवा इतर लोकांचे कुणाचे अधिवेशन जर झाले तर ती काय करतात, हल्ली जातीवाली लोक लय बहादर असतात. ते काय करतात, आपल्याच जातीच्या साधूचा फोटो काढतात आणि लावतात. मजा करतात, चलाक असतात लोक ते खूप. आणि अशी लोक हळूहळू साधूला एका जातीमध्ये बंदिस्त करून टाकतात. पण जर अशा पद्धतीनं कधी जर फोटो लावायचा योगच आला ना, तर महाराष्ट्रामध्ये संत परंपरेपैकी एकनाथ महाराजांचाच फोटो सगळ्यात अगोदर लावला पाहिजे. जात मोठी होती अहो, जात मोठी, ज्ञान प्रचंड, पैसे प्रचंड. एकनाथ महाराजांचा विचार करा ना, एकनाथ महाराजांकडे जात मोठी, एकनाथ महाराजांकडे पैसे पण भरपूर आणि एकनाथ महाराजांकडे ज्ञान पण भरपूर. अण्णा, एखाद्याकडे फक्त एक जरी गोष्ट असली तरी सुद्धा तो किती उन्माद करतो. एखाद्याकडे फक्त जात मोठी असू देत तरी पण ते अशा पद्धतीनं वावरतो, वागतो, बोलतो. एखाद्याकडे फक्त पैसे असतील, काहींना कुळाचा अभिमान असतो, काहींना वर्णाचा अभिमान असतो, काहींना श्रीमंतीचा अभिमान असतो, काहींना ज्ञानाचा अभिमान असतो. मात्र अशा सर्व प्रकारचा अभिमान नाकारून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. हे म्हणणं किती मोठी गोष्ट आहे. मी सांगू तुम्हाला, भागवताचा चमत्कार झाला आणि भागवताचा चमत्कार झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काशीच्या धर्मसभेनं अक्षरशः एकनाथ महाराजांच्या समोर लोटांगण घातलं. म्हणजे आता मागे जो आपल्याला फोटो दिसतोय, एकनाथ महाराज आहेत आणि त्याच्या मागे महाविष्णू उभे आहेत. हे मराठीत सांगत होते भागवत. ते काय सांगतात ऐकू देत म्हणून काय झालं, तथाकथित तिथल्या कुणीतरी ते चिकाचा पडदा लावला ना ऐकत होते. आणि काय होत होतं,
त्यांना त्या पडद्याच्या मागे कोण दिसत होतं? तर स्वतः नारायणच दिसत होते. लक्षात घ्या, एवढा चमत्कार झाला आणि काशीच्या धर्मसभेनं अक्षरशः एकनाथ महाराजांना लोटांगण घातलं. काशीच्या धर्मसभेमध्ये महापंडित संत सत्पुरुष म्हणून मिरवले गेलेले एकनाथ महाराज, मला त्यांनी ग्रंथाला हत्तीवर बसवायचं आणि स्वतः पायी चालत जायची ही कृती जी आहे ना, ही कृती मला गुरु गोविंद सिंगांनी गुरु ग्रंथ साहेबाला मान्यता देणे एवढं पवित्र वाटतं. एकनाथी भागवत हे एकनाथ महाराजांचं अपत्य आहे. मात्र लेकराला हत्तीवर बसवायचं आणि बापानं पुढे मिरवणुकीत चालत जायचं हे एकनाथ महाराज आहे. मी सांगितलं ना, आपल्याला काही म्हणायचं नाही, मात्र जे करायचं तेच करायचं म्हणजे एकनाथ महाराज. हा जो व्यक्त होण्याचा प्रकार आहे. काय झालं पुढे? पुढे असं झालं की एकनाथ महाराज हे काशीची धर्मसभा तिथलं प्रभाव गाजवल्यानंतर जेव्हा इकडं आले, मिळालेलं जे सुवर्णपत्र होतं ते सुवर्णपत्र त्यांनी एकनाथ महाराजांनी त्यांच्या वाड्यामध्ये लॅमिनेशन करून लावलं. असं झालं का? काही चरित्रकार असं सांगतात की महाराज आले आणि आल्यानंतर त्यांनी ते सोन्याचं मानपत्र गंगा गोदावरी मातेला अर्पण केलं. आणि काशीच्या धर्मसभेमध्ये पंडित म्हणून गौरवले गेलेले ज्ञानी एकनाथ महाराज, मायबापा हो, त्यांनी बारबंदी घातली, पायात चाळ बांधली आणि गाव खेड्यामध्ये जाऊन भारुडं केली. मला म्हणायचा मुद्दा काय माहितीये? ज्ञानी झालेली लोक अधिकाधिक उर्मट होत जातात, मात्र प्रचंड ज्ञान मिळूनही किती खाली असलं पाहिजे याचं एकमेव उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज आहे. काही लोक थोडं शिकतात आणि थोडं शिकलं ना की इतकं जड बोलत सुटतात. त्यांना पाठ केलेलं सगळं सांगायचं असतं, पुढच्याला कळो नाही तर न कळो. मात्र बोलू आपल्याला एवढं सगळं ठाऊक असून सुद्धा त्यांचा मी टीका ग्रंथ आता पाहत होतो. मी बोलू आपल्याला, आपण एकनाथी भागवतापुरतच नीट पाहिलं नाही, पुढचं काय बोलावं. आपण एकनाथ महाराजांचं आहे ना अभंग गाथा पाहिली पाहिजे. त्यांचे छोटे छोटे ग्रंथ आहे ना, ते छोटे छोटे ग्रंथ पाहिले पाहिजे. आपल्याला अलौकिक अशी प्रतिभा त्यांच्यामध्ये दिसते. मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे. मायबापाओ, तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणं हे साधं काम नाही. कितीही प्रयत्न केला तरी कायदा आणि तत्वज्ञान हे सोप्या भाषेमध्ये सांगता येत नाही. मात्र 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 एकनाथ महाराज हे असे सत्पुरुष आहेत की ज्यांनी खूप सोप्या भाषेमध्ये सगळ्याचे सगळं सांगितलं. आणि सोप्या भाषेत सांगितलं एवढ्यापुरता मुद्दा नाही, तर सगळ्यांना त्याचा अधिकार मिळवून दिला आणि ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा चालवली. एकनाथ महाराजांना आपण ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार म्हणतो. भाषा बनून मराठीवर उपकार केले. आज मराठी अभिजात भाषा जी झाली, ती अभिजात मराठी भाषा होत असताना त्याच्यामध्ये मोठं योगदान जर कुणाचं असेल तर ते योगदान हे एकनाथ महाराजांचं आहे. पैठणमध्ये वाद झाला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार कळाला आणि मग ग्रंथ निर्मिती झालेली आहे. मात्र एकनाथ महाराजांच्या ग्रंथाची निर्मिती झाली, मग कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि तिथे एकनाथ महाराज जिंकलेत. म्हणजे भाषेहून कोर्ट कचेरी करणारा पहिला जर कोण असेल तर ते एकनाथ महाराज आहे. एकनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी ते गहन असं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगितलं. किती सोप्या भाषेत? ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय काढा. ज्ञानोबाराय महाराज म्हणाले, म्हणून शब्दे जे न लभे घडोनिया अनुष्टुभे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले, म्हणून मी हे आता व्यासांची पदे पाहता पाहता आणिले श्रवण पथा मराठी ये. मी काय केलं? हे मी आणून ठेवलं. कुठं आणलं? मराठीत आणलं. कुणासाठी आणलं? मी सर्वसामान्य स्त्री शूद्रांसाठी आणलं. ज्ञानेश्वर महाराजांची जी भूमिका होती, एकनाथ महाराजांनी ते सगळ्याची सगळा विस्तार केला. म्हणून मी हे आता व्यासांची पदे पाहता पाहता, थोडं बदल जर केला असता एकनाथ महाराज असं म्हणाले असते, म्हणून मी हे आता ज्ञानोबारायांची पदे पाहता पाहता आणिले श्रवण पथा मराठी ये. कुणी केलं? ज्ञानोबारायांकडून काय प्रेरणा घ्यायची? ज्ञानोबारायांकडून काही लोकांनी फक्त योगाच्याच प्रेरणा घेतल्या होत्या आणि त्याच्यातली एक परंपरा निर्माण झाली होती आणि त्याचे प्रतिनिधी रामेश्वर भट्ट वाघोलीकर होते. काही लोक आहे ना ज्ञानेश्वर महाराजांच्या फक्त अद्वैत तत्वज्ञानाची प्रेरणा घेतात, मात्र भक्त ज्ञानदेवांकडे दुर्लक्ष करतात, लक्ष देत नाही. मात्र मी सांगू आपल्याला की ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण आकलन झालेलं
ते व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ महाराज आहे. मला गांभीर्याने एक वाक्य बोलू द्या आणि ते रेकॉर्ड होतं हे चांगलं आहे. गोष्ट अशी आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं सारं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते रिस्टोर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. मग ते समाधीचा जीर्णोद्धार नवल नाही आहो. हे का नवल नाही? त्यांना माहिती आहे जे जे काही हरवलेलं असतं ना ते पुन्हा शोधून आणायचं. हे भानुदास महाराजांनी घालून दिलेली परंपरा आहे. एकनाथ महाराजांनी ते काम केलं. काय केलं? ज्ञानेश्वरी संशोधित केले आणि ज्ञानेश्वरीची काय केली? प्रतिष्ठापना केली. पुन्हा एकदा एका चांगल्या अर्थानं असं म्हणू की मला शब्द सुचत नाही आता, देवदास महाराज माझ्या समोर आहे, मात्र आपण भावना माझी समजून घ्या की तशा अर्थानं भागवत भक्ती मंदिराचा पाया ज्ञानोबारायांनी घातला हे खरं आहे. मात्र 250-300 वर्षामध्ये जी थोडी गडबड झाली होती तर त्याची जीर्णोद्धार करायचं काम एकनाथ महाराजांनी या 2-3 गोष्टींच्या माध्यमातून केलं. एकनाथ महाराजांचा जर विचार केला तर जनार्दन स्वामींबद्दल ते बोलतात भरभरून, भानुदास महाराजांबद्दल ते अत्यंत नेमके उल्लेख करतात. मात्र त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा निवृत्तीनाथांबद्दल जितक्या नेमकेपणानं एकनाथ महाराज बोललेत ना दादा, कुणी बोललं नाही आहो. काय गोड अभंग म्हटले एकनाथ महाराजांनी, इतकं गोड म्हणून ठेवलं. पडले मायावती शुद्धी जया नाही, म्हणून अवतार तया धरणे लागे. धन्य गुरु माझा निवृत्ती दयाळ, दाखविले सोज्वळ पद जेने. केला उपकार तारियेले दीन, ज्ञानांजन घालून या. एका जनार्दनी त्रिभुवनी प्रताप, उजळीला दीप ज्ञानदेवे. निवृत्तीनाथांबद्दल बोलले, सावता महाराजांबद्दल बोलले, नामदेव महाराजांबद्दल बोलले, चोखोबारायांबद्दल बोलले. काय बोलू आता मी आपल्याला? म्हणजे कल्पना करा, नामदेव महाराजांनी आसपासच्या संतांचं वर्णन करून ठेवलं. एकनाथ महाराजांच्या कालावधीमध्ये तशा अर्थानं कुणी मोठं दिसत नाही, मांदियाळी दिसत नाही आपल्याला. मात्र अगोदरची जी परंपरा आहे त्या परंपरेचं जितकं नेमकं भान एकनाथ महाराजांना आहे तितकं कुणाला नाही. मी माफी मागून बोलतो, काही लोक अशी आहेत की जी ज्ञानेश्वर महाराजांपासूनची गुरु परंपरा सांगतात मात्र इतर संतांना मानत नाही. एकाचं नाव घेतलं ना तर राग येईल लोकांना, पण बोललं पाहिजे हे. पण सांगू तुम्हाला, गुरु परंपरा मानत असताना जनार्दन स्वामी महाराजांची ती सगळी आहे. मात्र एक गोष्ट आहे, त्यांना माहिती आहे परंपरा म्हणून जरी मी शिष्य असेल कुणाचा, जनार्दन स्वामी महाराजांचा, तरी पण सद्गुरू कोण आहेत माझे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आहे. म्हणून ते काय की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, किंवा श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर असा उल्लेख करतात. आणि सांगू, ते निसंशयपणे काय वाचलं पाहिजे असं जेव्हा म्हणतात तेव्हा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे हेच म्हणतात. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी. मी बोलू आपल्याला, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या लोकांची यादी जर काढली कधी तर त्याच्यामध्ये क्रमांक 1 ला नाव आपल्याला नामदेव महाराजांचं घ्यावं लागेल आणि नंतर घ्यावं लागेल ते फक्त आणि फक्त एकनाथ महाराजांचंच घ्यावं लागेल, इतर कुणी नाही. असं एवढं मोठं योगदान जे ते भानुदास महाराजांनी, जनार्दन स्वामी महाराजांनी आणि एकनाथ महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा एक असा आहे की ही सगळी मोठी परंपरा आहेच, मात्र या परंपरेनंतर सुद्धा वंदनीय भानुदास महाराज आणि वंदनीय भैयासाहेब महाराजांसारखे एक चांगले सत्पुरुष या परंपरेला मिळाले. मी या व्यासपीठावर बसलोय म्हणून मी बोलत नाही. कधी कधी खोटं बोलणं हा आपल्या ज्ञानाचा अपमान असतो, गप्प राहायचं असतं आपण. मी खोटं बोलत नाही, मात्र मी खूप गांभीर्यानं ऐकत, वाचत, पाहत, समजून घेत आलोय. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की नाथवंशजांमध्ये हे 2 महत्वाचे सत्पुरुष मधल्या कालावधीमध्ये होऊन गेले. मी बोलू आपल्याला, आपला एक तोटा काय झाला माहितीये मधल्या कालावधीमध्ये? गुरु परंपरा एकाची सांगायची आणि तत्वज्ञान दुसऱ्याचं सांगायचे, अशा भानगडी करतात लोक. गंभीर आहे माझं म्हणणं. आपली परंपरा जी आहे ना ती ज्ञानेश्वर महाराजांपासून आलेली आहे. आपले सत्पुरुष ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आहेत. काही लोकांना याचं भान राहत नाही आणि मग काय होतं ते की त्यांचं सादरीकरण उत्तम असतं आणि त्या गडबडीमध्ये ते गोंधळ करून टाकतात. एकनाथ महाराजांचा आपण विचार करा, एकनाथ महाराजांचा भागवत धर्माचा सूत्र विचार जो आहे ना तो कुठंच खंडित होताना दिसत नाही आपल्याला. म्हणून तर
भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता, आणि त्याचं पुढचं जे एक्सटेन्शन आहे ते म्हणजे काय आहे, भगवान कृष्णानं उद्धवजींना केलेला उपदेश म्हणजे एकनाथी भागवत. बरोबर बरोबर कृष्णाचं तेच तत्वज्ञान व्यवस्थित पद्धतीने एकनाथ महाराज पुढे नेतात. मला सांगायचा मुद्दा काय आहे, ही एकूण जी समग्र परंपरा आहे ना, त्या परंपरेला भान आहे. कशाचं भान आहे माहितीये? आपण वारकरी आहोत याचं भान आहे. एकनाथ महाराजांपासून बाजूला होऊन काही लोकांनी भक्ती परंपरा उभ्या केल्या, मात्र त्यांनी अवारकरी अनेक ठिकाणी काय केलं, अवारकरी पद्धतीने विचार केलेला आपल्याला दिसतो. मात्र इथं पंढरीची वारी केली पाहिजे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, आषाढी एकादशी केली, आषाढी कार्तिकी एकादशी व्यवस्थित पद्धतीने केले पाहिजे, पांडुरंगाला इष्टदेवता मानलं पाहिजे. मला आणखीन एका गोष्टीचा आनंद आहे, या घरात सूर्याच्या उपासनेची परंपरा आहे. एकविरा आईला महत्वाचं स्थान देणारे आहे, भगवान दत्तात्रयाची उपासना करणारे आहे. इतर दत्त उपासना करणारी मंडळी आणि एकनाथ महाराज याच्यावर स्वतंत्र विचार होईल. श्री भगवान दत्तात्रय नावाची देवता जी आहे, ती देवता सहज साधी सोपी आणि मायरूप जर कोणी केली असेल ना, तर ती मायरूप करण्याचं काम हे एकनाथ महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एवढं सगळं होत असतानाही पांडुरंगाच्या संदर्भानं असणारी एकविधता जी आहे, ती एकविधता कुठेही खंडित एकनाथ महाराजांच्या संपूर्ण तत्वज्ञानात झालेली दिसत नाही. भानुदास महाराजांनी सुरू केलेली ही पावन परंपरा, ती परंपरा पुढे नेत असताना मोठं काम जे आहे ते एकनाथ महाराजांनी केलं. आणि त्याच परंपरेचा विस्तार होत असताना वैकुंठवासी भानुदास महाराज गोसावी आणि वैकुंठवासी भैयासाहेब महाराज गोसावी या दोन सत्पुरुषांनाही आपण वंदन करण्यासाठी आज इथं जमलेलो. भानुदास महाराजांच्या जन्माला 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि वैकुंठवासी भैयासाहेब महाराजांच्या जन्मशताब्दीचं हे जन्माचं 1925 हे 100 वर्ष आहे. निळोबारायांच्या नंतर फडाच्या मोठ्या परंपरा उभ्या राहिल्या आणि त्या फडांमध्ये मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले. काय अडचण नाही, सत्पुरुष झाले पाहिजे, मोठे होतात असतात, ते प्रभावी असतात. पण मी बोलू आपल्याला की ज्या परंपरांना प्रभावी अनुयायी मिळत नाहीत ना, अशा अनेक महापुरुषांची कामं थांबली. काय बोलू मी आपल्याला, हे वस्तुस्थिती सांगतो. मी नावं जर घेतली ना तर इथं अन्याय होईल म्हणून बोलत नाही, मात्र ते खूप प्रभावी होते आणि नंतरच्या टप्प्यामध्ये कुणीच झालं नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की ते ना गुरु जो मूळ पुरुष आहे ना, त्या मूळ पुरुषानंतर सुद्धा अत्यंत प्रभावी असे लोक निर्माण झाली पाहिजे. वारसदार जेवढे मोठे निर्माण होतात ना, तेवढं ते नाव जे आहे ना ते जनसामान्यांमध्ये सातत्यानं जात राहतं. आणि याच्यामध्ये मोठं काम जर कोणी केलं असेल मागच्या 100 वर्षामध्ये नाथवंशजांपैकी, तर भानुदास महाराजांचं आणि भैयासाहेब महाराजांचं काम जे ते काम आपल्या समोर आहे. त्यांचे सगळ्यांशी संबंध असणं, प्रेम असणं आणि आपल्या परंपरेला, आपल्या उपासनेला सर्वाधिक महत्व देणं, या ज्या गोष्टी आहे, या गोष्टी या सर्व सत्पुरुषांनी केल्या. श्रीमंत राजे असं म्हटलं जात होतं. मी भैयासाहेब महाराजांच्या चरित्रावर ते एकूण सध्या थोडंफार काहीतरी काम करतोय, पाहतोय, तर माझ्या लक्षात असं आलं की त्यांना भैयाही म्हटलं जात होतं, त्यांना साहेबही म्हटलं जात होतं, त्यांना महाराजही म्हटलं जात होतं, श्रीमंतही म्हटलं जात होतं, बाबाही म्हटलं जात होतं. म्हणजे आपण सांगू का, प्रत्येक भौतिक आणि पारमार्थिक ज्या ज्या उपाध्या महत्वाच्या आहेत, कौटुंबिक उपाधीमध्ये भैया ही महत्वाची उपाधी आहे, प्रशासकीय मध्ये साहेब ही महत्वाची उपाधी आहे, राजे ही महत्वाची उपाधी आहे, श्रीमंत ही महत्वाची उपाधी आहे, महाराज ही महत्वाची उपाधी आहे. मला असं वाटतं या सगळ्या उपाध्या ज्या आहेत त्या सगळ्या उपाध्या त्यांना उत्तम पद्धतीनं साजत होत्या. आणि अशा एका सत्पुरुषाला वंदन करण्याची संधी आजच्या या निमित्तानं मिळाली. सद्गुरू भानुदास महाराजांपासून सुरू झालेली ही पावन परंपरा, आणि ही पावन परंपरा, या पावन परंपरेमध्ये आपण जनार्दन स्वामी महाराजांना वंदन करतो, आपण एकनाथ महाराजांना वंदन करतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला आदरणीय भानुदास महाराज दुसरे आणि दुसरे भैयासाहेब महाराज, इकडे भानुदास महाराजांचा फोटो आहे आणि इकडे भैयासाहेब महाराजांचा फोटो आहे. मी सांगू तुम्हाला, नाथषष्टीच्या निर्याण दिंडीतला त्यांचा फोटो पाहिला मी. राजाचं वैभव. मात्र बोलू एक गोष्ट, एवढं सगळं चांगलं असताना सुद्धा
एक दिवस अचानक तीर्थयात्रेला निघून जातात, परतच येत नाही. योगीराज महाराजांचे जे पणजोबा आहेत, ते पणजोबा हे इथले संस्थानाधिपती होते. आणि गोष्ट अशी आहे की एवढं सगळं चांगलेलं असताना फक्त परमार्थ करायचा म्हणून ते जे गेले सगळं सोडून. हा वैराग्याचा अंश जो आहे, ही जी ताकद आहे ना, ही ताकद ही पुण्याई या परंपरेच्या मागे आहे. म्हणून मी या पाचही सत्पुरुषांना खूप मनापासून वंदन आणि अभिवादन करतो. आणि समारोपाकडे येत असताना मी आदरणीय योगीराज महाराजांना या सगळ्या गोष्टींसाठी अंतःकरणापासून धन्यवाद देतो की आपण याचा थोडासा पुढाकार घेऊन या गोष्टी करतायत. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, वंशज असण्याची एक ताकद आहे, ती व्यवस्थित वापरली पाहिजे. काही लोक आहेत ना, विनाकारण बोलत बसत नाही, अजिबात नाही. आपण कुठं जन्माला आलो ना, त्यानं जन्मसिद्ध असे काही अधिकार आपल्याला मिळतच असतात आणि त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करायचा असतो. आणि मला असं लक्षात असं आलंय की संतांच्या वंशजांमध्ये योगीराज महाराज आहे ना, आपण संतांचे वंशज आहोत म्हणजे नेमकं काय आहोत याचं भान माझ्या या मित्राला आहे. म्हणून मी महाराजांना खूप अंतःकरणापासून धन्यवाद देतो. मग काय आहे की नव्या पिढीशी जुळून घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाची तयारी आहे. असे उत्सव करणं, मी सांगू तुम्हाला, हे असे उत्सव वगैरे करणं आहे ना, हे अभ्यास करणाऱ्या माणसाचं आणि खूप फोकस असणाऱ्या संवेदनशील माणसाचं कामच नाही. हे किती भव्य वगैरे वाटत असलं ना काही, तरी सुद्धा हे मेंदू थकवणारे सगळे कार्यक्रम आहेत. म्हणजे असे कार्यक्रम करत असताना इच्छा नसताना सुद्धा मूर्ख माणसाला सांभाळत बसावं लागतं. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या लोकांना विचारा तुम्ही, हे म्हणून आहे ना काय की लय ज्ञानी लोक वगैरे आहेत ना, हे भानगडीत नाही पडत या. मात्र ज्यांना अशी परंपरेची जबाबदारी वाटते ना, ती लोक आहे ना, ती लोक अशा पद्धतीने उत्सव करत असतात. म्हणजे उत्सव उत्तम करायचे, अभ्यासक्रम उत्तम करायचे आणि ग्रंथही उत्तम करायचे. केशवकृत नाथचरित्र मी सांगू तुम्हाला होतं मात्र अगोदरच्या प्रती मी भांडारकर वगैरे मध्ये पाहिलेले आहे. दादा, तुम्ही केलेली प्रत आणि अगोदरच्या प्रतीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे खूप नेमकेपणानं ग्रंथ संपादन करायचं. आणि एकनाथ महाराजांचा जो विचार आहे, तो एकनाथ महाराजांचा विचार हा अधिक उत्तम पद्धतीने व्यक्त केला पाहिजे. काही लोक बारीक चर्चा करतात की एकनाथ महाराज योगीराज महाराज एकनाथ महाराज वगळता काहीच सांगत नाही असं म्हणतात काही लोक. मला वाटतं की काय अडचण नाही. एकदा काय झालं, ते सुंदरलाल बहुगुणा जे आहेत, ते सुंदरलाल बहुगुणा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते वृक्षप्रेमी होते, झाडाला अशी मिठी मारून बसायचे, चिपको आंदोलन. एक जण त्यांना विचारलं, का हो तुम्ही जिथं कुठं जातात आप हर वक्त पेड़ के बारे में बोलते हो, जिथं कुठं जाता हर वक्त आप पेड़ के बारे में बोलते हो. ते सुंदरलाल बहुगुणा हसले. सुंदरलाल बहुगुणा म्हणाले की पेड़ बोल नहीं सकते, इसके वास्ते मुझे बोलना पड़ता है. आपण महाराष्ट्राने मागचे 2-250 वर्ष एकनाथ महाराजांबद्दल जे बोलणं सोडून दिलं, त्याच्यामुळे 2-4-10 लोकांना ठरवून सातत्यानं एकनाथ महाराजांबद्दलच बोलावं लागणार आहे. आपल्याला पर्याय नाही. त्याच्यामुळं योगीराज महाराज जे करतायत त्याला मी खूप अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आपणा सर्वांच्या पायावर नम्रपणानं डोकं ठेवतो. मामासाहेब दांडेकरांनी सांगितलेलं एक दृष्टांत सांगतो, माझं म्हणणं संपवतो. काय, एकदा एक साधू एका जंगलामध्ये गेला. पलीकडच्या गावाला जायचं होतं आणि त्या साधूला लागली तहान. जंगलामध्ये पाण्याची काही सोय दिसेना. पाण्याची काही सोय दिसेना. मग काय करायचं, व्याकुळ झाला साधू. साधू जरी असला तरी देहधर्म आहेत ना, व्याकुळ झाला, जीव जातो काय असं वाटायला लागलं. पाणी 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 करत होता. तेवढ्यामध्ये एक गुरं चारणारा भेटला. म्हटलं, अरे पाणी कुठे आहे? घाईघाईनं तो गुरं चारणाऱ्याने ना तळ्याजवळ नेलं, पाणी पाजलं. साधू खुश झाला. तो म्हटला, अरे बाबा, तू माझा जीव वाचवला, मी तुला काहीतरी दिलं पाहिजे ना, कृतज्ञ असलं पाहिजे. माझ्याकडे काहीच नाही, लंगोट पण नाही द्यायला, आता काय देऊ असा विचार केला. आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात असं आलं साधूच्या की साधूला एका मागच्या गावामध्ये कुणीतरी एक घड्याळ दिलं होतं. काय दिलं होतं? घड्याळ दिलं होतं. साधूनं काय केलं, घाईघाईनं ते घड्याळ काढलं आणि ते म्हणाले, बाबा माझ्याकडे काहीच नाही, हे घड्याळ तुला धर. घड्याळ दिलं आणि घड्याळाचा त्याचा असा मस्त छान टिक 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 असा आवाज यायचा. साधू निघून गेला. 2 दिवसांनी काय झाला, त्या घड्याळाचा आवाज झाला बंद. ते रडायला लागलं. कोण? तो गुरं पाळणारा जो आहे तो रडायला लागला. तो म्हटला, याच्या हृदयाची धडधड धडधड येत होती, 3 दिवस झाले बंद झाले, हे घड्याळ मेलं. कोण म्हटलं? ते म्हटलं हे घड्याळ मेलं.
अहो इतकं रडलं आणि त्याने त्याच्या परंपरेप्रमाणे खड्डा खणला, त्याचा अंत्यविधी केला, त्याच्यावर काय केलं, त्याच्यावर दगडही ठेवला आणि गरुड पुराणही सांगितलं. हे आमच्या दोघांपुरतं आहे बरं का, हे कोणाचे शेखर महाराज आम्ही दोघं दोस्त आहेत. तू काय झालं, दगडही ठेवला, रडलं 10, 12, 15 दिवस झाले, परत नॉर्मल झालं. ते महाराज जाऊन परत जंगलामध्ये आले, पण आल्यानंतर त्या साधू महाराजांना वाटलं, अरे मागच्या वेळेस ज्याने पाणी पाजलं ना तो कुठे आहे. महाराजांनी जंगलात शोधल्यानंतर नेमकं ते सापडलं. दिसलं जसं ते साधूनं त्याला पाहिलं, त्यानं साधूला पाहिलं. साधू हसत होता आणि हे मोठ्यानं रडायला लागलं, मिठीच मारली, म्हटले, महाराज तुम्ही दिलेलं घड्याळ मेलं. महाराज चिंतेतच पडले, घड्याळ मेलं, जीव नसणारं घड्याळ मरल कसं. ते म्हणले मेलच. पण ते म्हणे कसं मेलं, काय केलं, दाखव. तिथं घेऊन गेले, तो दगड काढला आणि घड्याळ आहे ना, घड्याळ केलं, उघडलं घड्याळ. साधू महाराजांनी व्यवस्थित साफ केलं आणि साफ करून काय केलं माहितीये, काही नाही, साधू महाराजांनी व्यवस्थित साफ केलं आणि घड्याळाला चावी दिली, घड्याळ जिवंत झालं. आता मला मुद्दा एक सांगायचा आहे, साधू आपल्याला घड्याळ देईल, पण चावी आपल्याला मारावी लागेल. काही लोकांना काय वाटतं, परंपरा आली मात्र मृत नाही झाली, आपण चावी नाही दिली. परंपरा आहेच, मात्र काय करावं लागेल, बापजाद्यांनी जर, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, तुकाराम महाराज म्हणाले, एकाला लय मोठं 400 एकर जमीन मिळाली, मात्र निवांत बसून राहिला तर पीक विनाकारण येईल का. मिराशीचे शेत नाही देत पीक उगे. संपलं. आपल्या बापजाद्याची किती इस्टेट असली ना तरी त्या शेतामध्ये जाऊन स्वतःच राबावं लागतं. मला आनंद या गोष्टीचा आहे की भानुदास महाराजांपासून तर भैयासाहेब महाराजांपर्यंत जे मिराशीचं शेत योगीराज महाराजांना मिळालं होतं, त्या शेतामध्ये हा शेतकरी दिवसरात्र कष्ट करतोय. त्याच्यामुळं मी योगीराज महाराजांना अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. मला अभिमान या गोष्टीचा आहे की आपल्याला काय मिळालंय, आपली परंपरा काय आहे आणि त्या परंपरेचा अर्थविस्तार कसा केला पाहिजे याची जाणीव योगीराज महाराजांना जी आहे. मी खूप अंतःकरणपूर्वक योगीराज महाराजांना धन्यवाद देतो. आपणा सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो आणि माझी झालेली ही जी सेवा आहे, ही सेवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या, जनार्दन स्वामी महाराजांच्या, भानुदास महाराजांच्या, वैकुंठवासी भानुदास महाराजांच्या आणि भैयासाहेब महाराजांच्या पवित्र चरणी अर्पण करतो. आपल्या सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो. हा जो भानुदास महाराजांपासून आलेला जो वंश आहे आणि जो भगवंताला प्रिय झालेला जो वंश आहे, त्या वंशाच्या पवित्र चरणी मी विनम्र भावानं वंदन करून झालेली ही सेवा सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या, जगद्गुरू तुकोबाराय महाराजांच्या, संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या, चोखोबांच्या, निवृत्ती, ज्ञानदेव, जनाबाई, सोपान, मुक्ताबाई आदी करून साऱ्या संतांच्या पवित्र चरणी अर्पण करतो आणि मी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ